हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग। आज गुढीपाडव्याचा खूप खास आणि आनंदाचा दिवस आहे। मराठी नववर्षाची सुरुवात आणि माझ्यासाठी हा दिवस अजून खास आहे कारण यावर्षी मी कॅनडामध्ये गुढीपाडवा साजरा करत आहे। जरी मी कॅनडामध्ये असले तरी आपली परंपरा आणि संस्कृती जपायला हवी, म्हणून आज पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण बनवणार आहे। पुरणपोळी, आमटी भात आणि भजी। तर चला सुरू करूया आजचा गुढीपाडवा स्पेशल व्लॉग। सर्वात आधी मी पुरणपोळीसाठी पुरण तयार करून घेतले। त्यासाठी चणा डाळ शिजवून ठेवली आणि त्यात गूळ टाकून छान मिक्स केले। त्यानंतर पुरण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले जेणेकरून पुरणपोळी मऊ आणि चविष्ट होईल। यानंतर पोळीसाठी पीठ मळून घेतले। पीठ छान मऊ झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून पुरण भरले आणि हळूहळू लाटून घेतले। त्यानंतर गरम तव्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूंनी छान शेकून घेतली आणि वरून तूप लावलं। आहा, पुरणपोळी तयार। दुसऱ्या बाजूला मी आमटीची ही तयारी करत होते। आमटीसाठी लागणारे मसाले आधीच मिक्सरमध्ये बारीक करून ठेवले होते। कढईमध्ये तेल टाकून तो मसाला छान परतवून घेतला आणि मग त्यात पाणी टाकून मिक्स केले। त्यानंतर त्याच्यामध्ये डुबुक वड्या घातल्या आणि हा आपल्या महाराष्ट्राचा एक खास पदार्थ आहे, ज्याला काही लोक रशी भात म्हणतात तर काही लोक आमटी भात सुद्धा म्हणतात। सोबतच मी भातही बनवून घेतला आणि भज्यांसाठी बेसनाचं पीठ तयार करून गरम तेलात कुरकुरीत भजी पण तळली। आजच्या या सुंदर दिवशी मला आपल्या महाराष्ट्राची खूप आठवण येते कारण आपल्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात आज सगळीकडे गुढ्या उभारल्या जात असतील। घराघरात आनंदाचा माहोल असेल। गुढीपाडवा म्हणजे भगवान रामांनी रावणावर विजय मिळवला, अयोध्येत परत आले, त्याचं विजयाचं प्रतीक मानलं जातं। म्हणून आपण गुढी उभारतो आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने करतो। सगळं जेवण तयार झाल्यावर मी एक छान ताट सजवले आणि देवासमोर नैवेद्य दाखवला। तो क्षण खूप स्पेशल होता कारण परदेशात असलो तरी आपल्या संस्कृतीशी जोडलेलं राहणं खूप छान वाटतं। मी माझ्या फ्रेंड्सला पण जेवायला बोलवले होते आणि सगळ्यांनी मिळून हा दिवस खूप आनंदात साजरा केला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। बाय बाय फ्रेंड्स।